सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. बांधवांनो, आजचा हा आपला व्हिडिओ सध्याची जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात जी चाललेली आहे त्यावर आपण हा बनवणार आहोत. तर सध्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची जर बघितली तर गेल्या 2 महिन्यात अनेक घडामोडी घडल्या, अनेक योजना आल्या, अनेक गोष्टींचे निर्णय लांबवले गेले, काही लवकर घेण्यात आले. लांबवल्यांमध्ये निर्णय जो ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या 2024 विधानसभा होत्या त्या लांबवल्या गेल्या आहेत. नेमक्या कधी होतील त्याची अजून काही तारीख डिक्लेअर अजून सरकारने केलेली नाही. या गोष्टींमागे अनेक कारणं सांगता येतील. एक कारण म्हणजे असं की सरकारने जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये सरकारची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होत आहे महायुतीची. त्यामुळे महायुतीने हा निर्णय इलेक्शन कमिशनच्या नावाखाली हा लांबवलेला आहे. सर्वेमध्ये पिछेहाट दिसत होती म्हणून सरकारने अनेक योजना लॉन्च केलेल्या आहेत. त्यात लाडकी बहीण म्हणजे सर्वात लोकप्रिय योजना सरकारने लॉन्च केलेली आहे. लाडका भाऊ सुद्धा एक योजना लॉन्च झालेली आहे. ह्या योजना लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, लाडक्या भावाला पैसे मिळत आहेत, अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या कायमस्वरूपी मिळतील का याचं सुद्धा स्पष्टीकरण सरकारने द्यावं. कारण अनेक जाणकारांचं असं मत आहे, खुद्द अर्थ विभागाचं असं मत आहे की ही योजना पुढे चालून अव्यवहार्य अशी आहे. पुढे चालून कंटिन्यू करण्यास खूप अडचणी येऊ शकतात. कारण आत्ताच जर तुम्ही बघितलं की लाडक्या बहिणीच्या जी योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून अनेक विकास कामांवर परिणाम असा झालेला आहे. म्हणून अनेक ठेकेदारांचे हजारो कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे रखडलेले आहेत. कारण लाडक्या बहिणीचे पैसे देऊन लाडक्या बहिणींचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता सरकारचा हा टास चाललेला आहे. त्यामुळे अनेक विकास कामांना ब्रेक लागण्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना पैसे मिळाले अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या योजनेच्या दरम्यान त्या लाडक्या दाजींकडून खिशातून पैसे काढून घेतल्याचं काम सरकारकडून होताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरात जर तुम्ही बघाल तर सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, अनेक गोष्टींचे दर वाढलेले आहेत, अनेक छुपे चार्जेस वाढलेले आहेत. म्हणून एनकेन प्रकारे दाजींच्या खिशातून पैसे काढून लाडक्या बहिणीला देण्याचं काम सरकारकडून होत आहे. म्हणून असं फिरून घास तोंडात घालायचं काम सरकारकडून होत आहे. परंतु अशा कितीही योजना सरकारने मार्केटमध्ये आणल्या, सरकारने कितीही योजना लोकांना वाटल्या, तरी लोकांच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकारला कधीही चांगले दिवस येणार नाही. लोकांच्या मूळ मागण्या आहेत मराठा आरक्षण, लोकांच्या मूळ मागण्या आहेत शेतीला हमीभाव, लोकांच्या मूळ मागण्या आहेत की वीज बिल माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे, त्याचप्रमाणे वीज ही दिवसाच दिली गेली पाहिजे. ह्या अनेक योजना, अनेक मागण्या प्रलंबित असताना तिच्या लाडक्या बहीण लाडकी भाऊ जे योजनाच्या आधारावर जर तुम्ही निवडणूक घ्यायला बघतायत ते साफ खोटं आहे. आणि ह्या योजनांच्या आधारावर जर तुम्ही निवडणूक की सामोरं जाल तर तोंडावर पडाल असं आमच्या सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर स्वामीनाथन आयोग अनेक दिवसापासून प्रलंबित असताना तो सुद्धा कार्यान्वित झाला पाहिजे, तो स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा आहे. त्या दरम्यान एका वर्षापासून आपण जर बघाल तर आपल्या मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील 1 वर्षापासून सरकारशी लढा देत आहेत. संपूर्ण मराठा समाज सरकारशी लढा देत आहे. परंतु संपूर्ण मराठा समाजाला सरकारने फाट्यावर मारलेला आहे. गेल्या वर्षभरापासून फक्त तारीखवर तारीख सरकारकडून दिली जात आहे. आता येत्या 16 तारखेपासून पुन्हा मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे पुन्हा 16 तारखेपासून अंतरवली सराटी येथे उपोषण करणार आहे. परंतु आमच्या मराठा समाजाचं, आमच्या समाजाच्या वतीने मनोजदादांना एकच सांगणं आहे की या सरकारला उपोषण करून व सनदशीर मार्गाने लढून काही उपयोग नाही. कारण जर सनदशीर मार्गाने जर आरक्षण मिळायचं असलं असतं तर गेल्या वर्षभरापूर्वीच आरक्षण मिळालं असतं. परंतु सरकारला सरकारच्याच भाषेत आपल्याला उत्तर द्यावं लागेल. सरकारला आतापर्यंत मराठा समाज हा आंदोलकाच्या भूमिकेत होता, तर मराठा समाजाला आता राज्यकर्त्याच्या भूमिकेत जावं लागेल. अनेक लोक म्हणतात की आधी पण मराठा समाज राज्यकर्ता होता, परंतु जो ऑलरेडी जो राज्यकर्ता मराठा समाज आहे त्याला कुठल्याही प्रकारची जात नाही.
त्याला जर जात राहिली असती तर आतापर्यंत हा जो मराठ्यांचा हा जो प्रश्न इतका ऐरणीवर आलेला आहे आणि एवढ्या वर्षभरापासून मराठा समाज जो रस्त्यावर उतरलेला आहे, ते रस्त्यावर उतरण्याचं काम या मराठा समाजाला आलं नसतं. म्हणून पुन्हा एकदा जरांगे पाटलांना आमचं सर्व समाजाच्या वतीने, सर्वसामान्य मराठा समाजाच्या वतीने एकच सांगणं आहे की दादा, तुम्ही तुमचा जीव आमच्यासाठी खूप प्राणाहून प्यारा आहे. त्यामुळे यांच्याकडून, सरकारकडून तर आपल्याला आरक्षण कुठल्याही परिस्थितीत घ्यायचंच आहे, परंतु तुम्ही उपोषणाचा मार्ग न निवडता आपण आता आपला मार्ग चेंज करावा असं आम्हा सर्व मराठ्यांना वाटतं. एवढं बोलून इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.